विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम्स ऑन लॅमीज थेरम पाहणार आहोत. आता सुरुवातीला हे प्रॉब्लेम सॉल्व करण्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती हव्यात, ते आपण पाहूयात. आता लॅमीज थेरमच्या या प्रॉब्लेम्समध्ये फाइंड टेन्शन इन द वायर किंवा इन स्ट्रिंग असं म्हटलेलं असतं. आता फाइंड टेन्शन इन द वायर म्हणजे तारेमध्ये येणारं टेन्शन. स्ट्रिंग म्हणजे काय? स्ट्रिंग म्हणजे दोरी. ह्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती हव्यात. त्यानंतर याच्यामध्ये दरवेळी येणारा शब्द म्हणजे सीलिंग. सीलिंग याचा अर्थ आहे छत. आणि छत हे कसं असतं? हॉरिझॉन्टल असतं. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. छत हे नेहमी हॉरिझॉन्टल असतं. हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे सीलिंग आपण असं दाखवणार आहोत, हे लक्षात घ्या. छत हे हॉरिझॉन्टल असतं, तर हे सीलिंग आहे. सीलिंग म्हणजे छत, आणि छत हे हॉरिझॉन्टल असतं. हॉरिझॉन्टल आपण हे हॉरिझॉन्टल अशा पद्धतीने दाखवणार आहोत. त्यानंतर वॉल म्हणजे भिंत. आणि भिंत ही कशी असते? व्हर्टिकल असते. त्यामुळं वॉल आपण कशी दाखवणार आहोत? अशी दाखवणार आहोत. या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजेत. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेट, W. आपल्याला या लॅमीज थेरमच्या प्रॉब्लेम्समध्ये काय दिलेलं असणार आहे? एखादी बॉडी दिलेली असणार आहे आणि त्या बॉडीचं वेट दिलेलं आहे. ते वेट आपण W या लेटरने रिप्रेझेंट करणार आहोत. आणि ते कशामध्ये असणार आहे? एक तर ते दिलेलं वेट हे न्यूटनमध्ये असेल. समजा सपोज 10 न्यूटन असेल, किंवा W हे किलो न्यूटनमध्येही असू शकतं. 100 किलो न्यूटन असंही देऊ शकतात. त्यामुळं वेट म्हणजे W, आणि W हे न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये असणार आहे. आणि ते वेट आपण व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं, म्हणजेच व्हर्टिकल असतं. व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. आणि बॉडी आपण कसं दाखवणार आहोत? बॉडी जी आहे ती आपण दाखवताना पॉईंट म्हणून दाखवणार आहोत. हे लक्षात ठेवा. पॉईंट, हा पॉईंट म्हणजेच बॉडी. मग ते आता जर समजा ह्या बॉडीचं वेट जर 100 न्यूटन आहे असं म्हटलं, तर मी कसं दाखवणार? ही बॉडी आहे, आणि हे बॉडीचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड W 100 न्यूटन असं आपल्याला दाखवता आलं पाहिजे. वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं आणि पॉईंट म्हणजेच बॉडी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला प्रॉब्लेममध्ये आपल्याला एवढं ही बॉडी आणि हा वेट Wची व्हॅल्यू जे काही प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल ही एवढी डायग्राम ही फिक्सच आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे? याच्यामध्ये एक्स ॲक्सिस फेंट काढायचं आहे, आणि याच्यामधूनच वाय ॲक्सिस फेंट काढायचा आहे. त्यानंतर पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक फोर्स असणार आहे, आणि त्यानंतर दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक फोर्स असणार आहे. लॅमीज थेरमवरच्या प्रॉब्लेम्समध्ये हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आहे, आणि वाय ॲक्सिसला खालच्या बाजूला W. हे W जे आहे ते फिक्सच आहे. Wची व्हॅल्यू फक्त चेंज होईल.
हे लोकेशन जे आहे ते फिक्सच आहे, व्हर्टिकली डाऊनवर्डच असणार आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक फोर्स आहे, तो फोर्स अंदाजे अँगल मोजण्याची काहीही गरज नाही, अंदाजे दाखवायचा आहे आणि तो पुलच असला पाहिजे. त्याला आपण F1 म्हणू शकतो किंवा F2 ही म्हटलं तरी चालेल. त्यानंतर सेकंड क्वाड्रंटमध्ये या इथे आणखी एक फोर्स दाखवायचा आहे, त्याचं व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. F2 म्हणायचं आहे त्याला. इकडं मी F1 म्हटलं त्यामुळे मी इकडे F2 म्हणेल. तुम्ही याला F1 म्हटलं आणि याला F2 म्हटलं तर काहीही बिघडत नाही, आन्सर शेवटी तेच येणार आहे. तीनही फोर्सेस अवे फ्रॉम द पॉईंट आहेत. वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड अवे फ्रॉम द पॉईंट आहे. F1सुद्धा अवे फ्रॉम द पॉईंटच असणार आहे. F2 ही अवे फ्रॉम द पॉईंटच असणार आहे. हे तीन फोर्सेस आपल्याला दाखवायचे आहेत आणि हे तीन अँगल्स F1 आणि F2च्या मधला अँगल, F1 आणि W मधला अँगल, F2 आणि ह्या W याच्या मधला अँगल, हे तीन अँगल आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये दिलेले असतात. याच्यापैकी दोन अँगल दिलेले असतात, तिसरा अँगल आपल्याला काढायचा असतो, कारण तीनही अँगलची बेरीज ही 360 असते. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. θ1 समजा हे F1च्या समोरचा अँगल θ1, F2च्या समोरचा अँगल θ2 आणि राहिलेला हा जो आहे तो θ3 असं म्हणतो मी. θ1, θ2 आणि θ3 ही तिघांची बेरीज ही किती असते? 360 डिग्री. या तिघांची बेरीज ही 360 आली पाहिजे. 360पेक्षा कमीही नाही, 360पेक्षा जास्तीही नाही. तर ह्यापैकी दोन अँगल तुम्हाला दिलेले असतात, तिसरा अँगल आपण काढायचा असतो. एवढा आल्यानंतर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? F1 डिवायडेड बाय साइन θ1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन θ2 इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय साइन θ3. लॅमिस थेरमचा हा स्टेटमेंट प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्या लक्षात पाहिजे. तर एवढी माहिती लॅमिस थेरमचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला माहीत पाहिजे. वायर म्हणजे तार, स्ट्रिंग म्हणजे दोरी, याच्यामधलं टेन्शन म्हटलं की T हा सिम्बॉल वापरायचा आहे. आणि टेन्शन हा शब्द आलेला नसेल तर F1 आणि F2 असे सिम्बॉल्स आपण वापरणार आहोत. प्रॉब्लेममध्ये कधी कधी सिलिंग हा शब्द आलेला असतो. सिलिंग म्हणजे छत हे हॉरिझॉन्टल असतं, हॉरिझॉन्टल असं दाखवायचं आहे. त्यानंतर वॉल किंवा भिंत व्हर्टिकल असते, उभी दाखवायची आहे. प्रॉब्लेममध्ये बॉडीचा वेट दिलेला असतो, वेट ऑफ बॉडी, जे आपण W ह्या लेटरने दाखवणार आहोत. वेट हे न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये असतं आणि वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं, खालच्याच बाजूला दाखवायचं आहे. बॉडी म्हणजे पॉईंट, तो पॉईंट म्हणजेच बॉडी. इथं बॉडी आहे बघा, या बॉडीच्या मधून वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि बॉडीवरती दोन फोर्सेस आहेत. त्याच्यामधला एक फोर्स हा पहिल्याच क्वाड्रंटमध्ये दाखवायचा, दुसरा फोर्स हा दुसऱ्याच क्वाड्रंटमध्ये दाखवायचा. त्याचं लोकेशन चेंज होत नाही, फक्त अँगल चेंज होत असतो. प्रॉब्लेम सॉल्व करताना तुमच्या लक्षात येईल, पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक फोर्स असतोच, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक फोर्स असतोच. W हा खालीच असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, F1 जर याला इकडं म्हटलं तर त्याच्यासमोरचा अँगल θ1, राहिलेला जर F2 म्हटलेला असेल तर त्याच्यासमोरचा अँगल θ2 आणि Wच्या समोरचा अँगल θ3. समजा तुम्ही F1 इथं म्हटलं आहे, त्याच्याऐवजी F2 जर मी इथं म्हटलं तरीही चालतं, F1 इथं म्हटलं तरीही चालतं. याला जर तुम्ही F1 म्हणणार असेल तर त्याच्यासमोरचा अँगल इथं θ1 होईल, हे लक्षात घ्या. याला जर तुम्ही F2 म्हणणार असेल तर त्याच्यासमोरचा अँगल इथे θ2 येईल, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये θ1, θ2 आणि θ3 या तिघांची बेरीज ही 360 आली पाहिजे.
आणि लॅमिस थेरमवरचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्यामुळे F1 डिवायडेड बाय साइन थिटा 1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन थिटा 2 इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय साइन थिटा 3. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. एवढ्या गोष्टी लक्षात आल्या की आपण लॅमिस थेरमवरचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. लॅमिस थेरमवर प्रॉब्लेम जे आहेत ते कमीत कमी 2 प्रॉब्लेम आणि जास्तीत जास्त 3 प्रॉब्लेम येतात. म्हणजे 12 मार्काचा हा टॉपिक आहे. याच्यावरचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे हे आपण पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहूयात. धन्यवाद.